सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. उद्धव साहेबांची काही चूक नाही. ग्रामपंचायतला सदस्य होण्याची लायकी नाही. काय त्यांची ग्रामपंचायतला सदस्य होण्याची लायकी नाही. त्या उद्धव साहेबांनी यांना पक्षाकडून उमेदवारी देऊन यांना जनतेनं निवडून आणलेला आहे. शिवसेनेकडे उरलं नाही तर शिवसेनेच्या ताटातलं कशाला खायला तुम्ही? आमच्या ताटात तुम्ही खायला आणि आम्हाला म्हणाला उरलं नाही. आमचं ताट भरलेलं आहे. आमच्या ताटात जसा त्या गंगोत्रीचा झरा असतो का पाण्याचा, तसा शिवसेनेमध्ये झरा आहे पाण्याचा. नमस्कार मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण आहोत मुंबईच्या षण्मुखानंद या हॉल परिसरात, सभागृहाच्या परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी आपण जर पाहिलं, शिवसेनेच्या म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी जी आहे ती आता झालेली पाहायला मिळते. काही या ठिकाणी शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा जो तो प्रयत्न करणार आहोत. कुठून आलात तुम्ही? आम्ही मराठवाडा बीड जिल्ह्यातून आंबेजोगाईतून आलेले आहोत. आज शिवसेनेचा हा 60वा वर्धापन दिन आहे आणि ह्यासाठी जो महाराष्ट्रात आले की काय 6 खासदार फुटले. ते खासदार फुटले म्हणजे 100 कोटी रुपये घेऊन फुटलेले आहेत आणि हे काय निष्ठावंत नव्हते आणि आम्ही शिवसेनेकडे त्यांना निवडून दिलेला आहे. आणि ह्यांना गद्दाराला आम्ही घरात घुसून मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि नेपाळसारखी परिस्थिती या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. हेच आज मी तुम्हाला ठाणकावून सांगतो. नाही, पण ज्यांना निवडून आणल्यानंतर ज्यांना खांद्यावर बसून तुम्ही मिरवलं तेच आज गेलेले आहेत. मग काय नेमकं पक्षाची यामध्ये चूक आहे असं जी म्हणतात ते? त्याची काही चूक नाही. उद्धव साहेबांची काही चूक नाही. ग्रामपंचायतला सदस्य होण्याची लायकी नाही. काय त्यांची ग्रामपंचायतला सदस्य होण्याची लायकी नाही. त्या उद्धव साहेबांनी यांना पक्षाकडून उमेदवारी देऊन यांना जनतेनं निवडून आणलेला आहे. म्हणून ह्या आम्ही शिव्या नका देऊ. ह्यांना आम्ही नेपाळसारखी परिस्थिती आम्ही हे शिवसैनिक ह्या महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि ह्या खासदारला आम्ही घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही. सुव्यवस्थेचा प्रश्न काही कायदा सुद्धा बाळासाहेबांनी सांगितलं, जो आमदार खासदार फुटन त्याला रस्त्यावर तुडवा. ते बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहेत आणि तो आता कायदा कानून आम्ही हातात घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आमच्या जिल्ह्यात कशी परिस्थिती आहे? काय आमच्या जिल्ह्यात खासदार आमदार नाही, पण आमच्या शेजाऱ्या धाराशिव, हिंगोली आणि परभणीचा इतिहास सांगतो. आजपर्यंत जो खासदार फुटला त्याचा इतिहास झालेला आहे. जसं तो बंदोबस्त आहे का, त्याचं नाव झेड प्लस सुरक्षा दिलेली आहे. बंडू जाधव तर आता अजून कुठे आहेत काय कल्पना नाही. तो रात्रीच्या वेळा ना 100 कोटी घेतला कशाला? हजारो एकर जमिनी त्यानं म्हणजे घेतलेल्या. तिथं त्या जमिनीसाठी तो गेलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी. ईडी सीडीची चौकशी लागून महाग जेल भोगण्यापेक्षा इकडे 100 कोटी रुपये घेऊन गेलं परवडलं. आणि परभणीचा इतिहास आहे, शिवसेनेला जो गद्दार होईल त्याचं नाव इतिहास मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. आणखीन काही या ठिकाणी शिवसैनिक आहेत. तुम्ही कुठून आलात? आम्ही अंबाजोगाई, मराठवाड्यामधून अंबाजोगाई तिथूनच आलो होतो आम्ही. मग तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती पाहता काय खासदार आहेत की नाहीत? आमच्या जिल्ह्यामध्ये खासदार नाहीत, पण आमच्या शेजारी 2 खासदार आमचे फुटलेले आहेत. एक तीन लय लांबाला म्हणजे 3 आमच्या मराठवाड्यातले. एक इकडला ओमराजे निंबाळकर आणि बंडोबा जाधव म्हणून फुटलेले. पण आमच्या मराठवाड्याचा इतिहास आहे, ज्याही खासदारानं आमदारानं गद्दारी केली तो परत कधीच निवडून आलेला नाही. नामोनिशानच तिथं राहिलेलं नाही. ठीक आहे, म्हणजे आता बंडू जाधवांचं समजू शकतात. म्हणजे त्यांच्यावरती अनेकदा प्रयत्न करण्यात आले त्यांना पुन्हा बोलवण्यासाठी शिवसेनेमध्ये, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेने संपर्क साधण्याचा जो तो प्रयत्न केला होता, परंतु ओमराजे निंबाळकर फुटतील असं वाटलं होतं आम्हाला. ओमराजे निंबाळकर हे फुटतील म्हणून हे पूर्ण विश्वास नव्हताच. त्याचं कारण असं होतं की ज्या वेळेस त्यांच्या वडिलांची हत्या त्या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी केली होती आणि त्यावेळेस आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना उमेदवारी देऊन त्यांना आमदार केलं, खासदार केलं आणि त्यांच्यावर इतका विश्वास होता त्या आमच्या मराठवाड्यातील शिवसैनिकाचे, कुणी लाख फुटतील पण आपले ओमराजे निंबाळकर हे फुटणार नाही असा विश्वास होता. पण पैशापुढे का इतका पैसा त्यांनी दिला त्या अदानी अंबानीने की त्याच्यामुळे ते फुटलेत. आणि हे का फोडायला तुम्हाला सांगतो, या अमित शहाला आणि मोदी सरकारला 850 खासदार करून या भारतावर त्यांना हुकुमशाही आणायची. हुकुमशाही आणण्यासाठी जो डिलिमिटेशनचं जे विधेयक पडलं म्हणजे खासदार वाढवायचं, ते त्यांना परत त्या ठिकाणी 360 खासदार
बहुमत एक तृतीयांश करण्यासाठी हा त्यांचा उठाठेव चालू आहे. आता शिवसेनेकडे काहीच उरलं नाहीये. 2029 पर्यंत शिवसेना ही संपेल असं आमदार म्हणत आहेत, सत्ताधारी आमदार म्हणतात. सत्ताधारी आमदार जरी म्हणत शिवसेनेकडे उरलं नाही तर शिवसेनेच्या ताटातलं कशाला खायला तुम्ही? आमच्या ताटात तुम्ही खायला आणि आम्हाला म्हणाला उरलं नाही. आमचं ताट भरलेलं आहे. आमच्या ताटात जसा त्या गंगोत्रीचा झरा असतो का पाण्याचा, तसा शिवसेनेमध्ये झरा आहे पाण्याचा. याने आमच्या ताटातलं किती जरी खाल्लं आमचं ताट रिकामं होणार नाही. आमचा मतदार कुठं जाणार नाही. जरी गेले असेल लबाड लांडगे 2-3 जण, किती जण गेले मला सांगा? 20 लाख मतदारसंघातून एक माणूस गेला. 19 लाख मतदार आज बी तिथं आहेत ना जागेवरच. काय नेलं आहे नाही आमच्या ताटातून? आज शिवसैनिक जागेवर आहे, मतदार जागेवर आहेत. फक्त फुटतोय कोण? खासदार आमदार. हा मजकूर वाचला का तुम्ही? वाचला की काय यापुढे एक आमदार आणि खासदार फुटला तर त्याला कायद्याची पर्वा न करता रस्त्यावर तुडवणार. शिवसेना कवी आहे कट्टर. कट्टर शिवसेना कवी आहे. एक होता चोर, एक होता ठाण्याचा चोर, त्याला होत नव्हता पोर. एक होता ठाणे. मास्क शपथ घेतली मी, शपथ घेतली उद्धव साहेबांची की जोपर्यंत का ठाकरे बनणार नाहीत मुख्यमंत्री तोपर्यंत तोंडाला मास्क. सगळ्या न्यूजला माहिती आहे. म्हणजे तुम्ही मास्क काढणार नाही? ना काढणार नाही जोपर्यंत मुख्यमंत्री जोपर्यंत उद्धव ठाकरे बनत नाही. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे दोघांपैकी एक जण मुख्यमंत्री बनत नाही तोपर्यंत माझ्या तोंडाला मास्क राहील. उद्धव साहेबांच्या पण राज साहेबांच्या सभेमध्ये पण माझे भाषण झाले. न्यूजला तुम्ही बघू शकता. मास्क मुंबईच्या काढतच नाही? नाही, घरी गेल्यानं काढतो. बाहेर असताना तुम्ही मास्क काढत नाही काढत नाही बास. हा निघेल वाटतंय? या जन्मात हा मास्क निघेल? जन्मात नाही, येणाऱ्या 3 वर्षामध्ये मास्क निघेल. तर त्याचमुळे नेमकं आज संध्याकाळी काय घडतंय हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.